नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? भारताचे सध्याचे गृहमंत्री, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अमित शहा. अमित शहा हे भारताचे सध्याचे गृहमंत्री आहेत. पुढचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणत्या दिवशी शपथ घेतली होती? ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत. त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 31 ऑक्टोबर 2014ला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इजिप्तमधील सुएझ कालव्याच्या नुकत्याच झालेल्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमास भारताच्या वतीने डॅश डॅश हे हजर होते. इजिप्तमधील सुएझ कालव्याच्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमास भारताच्या वतीने कोण हजर होते? ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नितीन गडकरी हे उपस्थित होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 त्रिना अत्रे यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश डॅश या वर्षी करण्यात आली होती. ऑप्शन दिलेले आहेत 1880, 1888, 1884, 1887. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1884मध्ये पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 6 नंबर, सरकती योजना रोलिंग प्लॅन या डॅश डॅश या वर्षासाठी अंमलात होती. सरकती योजना कोणत्या वर्षासाठी अंमलात होती? ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी याचे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1978 ते 1983 या वर्षासाठी रोलिंग प्लॅन अंमलात होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 7 नंबर, महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष कोणत्या दिवशी सुरू होते? महसूल वर्ष कोणत्या दिवशी सुरू होते महाराष्ट्रामध्ये? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक डॅश डॅश यांना म्हणतात. रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक कोणाला म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 वि.स. पागे यांना रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक म्हणतात. पुढचा 9 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, लखीना पॅटर्नचे जनक अनिल कुमार लखीना हे डॅश डॅश या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना लखीना पॅटर्न अस्तित्वात आला. अनिल कुमार लखीना हे कोणत्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना लखीना पॅटर्न अस्तित्वात आला होता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगरचे जिल्हाधिकारी असताना. पुढचा 10 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही? ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी याचे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कंपोस्ट खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 11 नंबर, पाठीच्या कण्यात असलेल्या 33 मणक्यांपैकी मानेत डॅश डॅश इतके मणके असतात.
मानेमध्ये किती मणके असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, एकूण 7 मणके असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अणुविज्ञानाचे जनक आहेत. पुढचा प्रश्न 13 नंबर, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला होता? भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी याचे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड मेकॅले यांनी घातलेला आहे. पुढचा प्रश्न 14 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, पुणे कराराचे प्रमुख कारण ठरलेल्या प्रसिद्ध जातीय निवाडा डॅश डॅश या ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या काळात जाहीर झाला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या काळात जाहीर झाला होता. पुढचा प्रश्न, टेहरी धरण कोणत्या राज्यात आहे? टेहरी धरण, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, उत्तराखंड राज्यामध्ये आहे टेहरी धरण. पुढचा प्रश्न, उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅश डॅश हे पक्षी आढळतात. उजनी धरणाच्या जलाशयामध्ये कोणते पक्षी आढळतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, फ्लेमिंगो हे पक्षी आढळतात. पुढचा प्रश्न 17 नंबर, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 1966 मध्ये अस्तित्वात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तलाठी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, मंडळ अधिकारी यांचे असते नजीकचे नियंत्रण. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती कोणत्या दिवशी अंमलात आली होती? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. त्यापैकी याचे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती अस्तित्वात आली होती. 1 मे 1960 मध्ये अंमलात आली होती. पुढचा प्रश्न 20 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला दयेचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, कलम 72 अनुसार आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 72 नुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 22 नंबर, गरिबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा डॅश डॅश या भारतीय पंतप्रधानांनी केली होती. गरिबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा कोणी केली होती? कोणत्या पंतप्रधानांनी केली होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, इंदिरा गांधी यांनी केली होती. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, अकोले या जिल्ह्यात तालुक्यात आहे. अकोले तालुक्यात. पुढचा प्रश्न,
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 24 नंबर. महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या डॅश डॅश असते. डॅश डॅश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 78. पुढचा प्रश्न. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत. सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक. यापैकी योग्य उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.